गुड मॉर्निंग गाय, स्वागत आहे तुमचं दुसऱ्या दिवसामध्ये. आज आहे आपला दुसरा दिवस मालवणमध्ये. तर तुम्ही बघू शकता इकडे सगळे आलेले आहेत बीचवर. सगळे बीचवर आधी वॉक करायला आलेले, पण आता बोलत आहेत की पाण्यात उतरणार आहेत समुद्रात. तुमचा काय विचार चालू आहे आता सध्या? तुमचा काय विचार चालू आहे सध्या? गुड मॉर्निंग गाईज. आता आमचा दुसऱ्या दिवसाचा प्लॅन चालू आहे. सध्या डिस्कशन चालू आहे की आम्ही आता काय करणार. वे टू कुठे जाणार. डे टू डे टू आणि वे टू. आता सध्या आम्ही इथे बीच वॉक्स करून मॉर्निंग वॉकचा आस्वाद घेतोय, आनंद घेतोय. बघूया आता पुढची आमचा प्लॅनिंग कसं असेल. आमचे गुरुजी कृष्णांजी ठाकूर यांच्यावर सर्व डायरेक्शन गुरुजी. इव्हिनिंगला जाऊ. गाईज तुम्हाला आम्ही सांगू शकत नाही आमच्याशी कोण जोडलेले आहेत. थांब आमचे अध्यक्ष श्री वरुणजी डांगर आले. तुमचा प्रवास कसा होता तुम्ही आम्हाला सांगू शकता. यात कसे आलेले आहेत तुम्ही आम्हाला सांगायला लागणार आहे. वरुणजी डंगर यांना काय राहावं गेलं नाही. आमची मजा बघून त्यांना एक मिनिट मजा खराब आम्हाला तुमचा प्रवास सांगू शकता. कसा प्रवास केलाय तुम्ही? मला राहावलं नाही गेलं. माझ्या मित्रांमुळे मग मी ट्रेन पकडली आणि ट्रेननी यांना इथे सरप्राईज देण्यासाठी आलो. एक रात्र का होईना, पण या मित्रांशिवाय राहावलं नाही गेलं. आणि मग मी तिकीट पहिल्यांदा ट्रेनचा प्रवास त्यांनी एकटा केला असेल. एकटा केला आणि 4-5 वर्षातून गेला पहिल्यांदा. आंघोळ वगैरे करून सगळे रेडी झालेले आहेत. सगळे नाश्ता करायला आलेले आहेत. तुम्ही बघू शकता इकडे सगळे नाश्ता करायला बसलेले आहेत. वरुणजी डांगर मोदक स्पॉन्सर केलेले आहेत. आम्ही आता वाईन शॉपमध्ये सुद्धा जाणार आहोत. भगवा कलरचं काय? अरे बापरे, ओ माय गॉड. अरे तर गाईज आता आम्ही निघणार आहेत सिंधुदुर्ग किल्ला बघायला. आणि सगळे फोटो काढण्यात व्यस्त आहेत. तुम्ही बघू शकता इकडे त्रिशांग ठाकूर याला घाम फुटलेला हातात. आणि वरुण डांगर एकदम चिल मोडमध्ये गेलेले आहेत. काय म्हणणं आहे तुमचं? 11 वाजलेले आहेत, पोरं निघत नाहीत अजून. काही असो 3 वाजता बीचवर यायचे, पाण्यात पोहायचं. आज भावी आमदार यांना एका मुलाने 8वीला पट्टी मारलेली. का मारलेली का सांगू शकता? अभ्यास नव्हता केला, त्याला पण मारायची होती. मॅडमने अशी शिक्षा दिली होती की एकामेकांना तुम्ही पट्टी मारायची. तर आता तो माझा चुलत मोठा भाऊ आहे, तर त्याने येऊन मला अशी पक्की जोरात पट्टी मारली. पण तेव्हा मला विचार आला, तेव्हा माझी तेवढी समज होती की नको असा आहे थोडा हे, म्हणून मी त्याला स्लो मारली. म्हणजे हा समाजसेवेचा वारसा भाऊंना 20 वर्षापूर्वीपासून आहे. पण तुमच्या मनात त्याच्या विरुद्ध आदर होता, चांगलं आपुलकी होती, म्हणून तुम्ही मारली, म्हणून तुम्ही मनाने चांगलात. पण त्या अजित डोंगलनी तुम्हाला जोरात पट्टी मारली. त्याला काय अजित डोंगर म्हणजेच प्रतीक ठाकूर. पण कधी कधी माणसाचा राग अनावर झाल्यावर त्याला पूर्वीचं आठवल्यावर तो त्या माणसाला तुम्हाला या गोष्टीचा अजून त्रास होतो का? हो, त्रास होतो. खूप त्रास होतो. खूप त्रास होतो. हे बघा अजून वळ उठलेले. तर गाईज आता आम्ही निघालेलो आहेत. सगळे बसमध्ये बसले. वरुणजी डांगर आमचे अध्यक्ष. हो अध्यक्ष. हा अरे आपला फोन. वरुणजी डांगर आमचे अध्यक्ष. त्यांना सारखे फोन येत असतात. आणि सगळे बसलेले आहेत. गाईज देखो ना गाय, देखो ना. सागर नाना खूप व्यस्त आहेत. अपडेट देतोय कंपनीमध्ये. तर आम्ही आता मालवणमध्ये आलेलो आहेत प्रॉपर. आता आम्ही पहिले लिंबू पाणी पितो आणि नंतर पुढचं ठरवतो. प्लॅनिंग एकदम फालतू प्लॅनिंग आहे. हो सगळे गाईज तुम्ही बघू शकता कोकम सरबत घेतलेलं आहे. आम्हाला ऑफिसमध्ये ऑफिस. वा मस्त आहे. गाईज नवीन टोपी घेतलेली आहे आणि वरुण आणि मी नवीन टोपी घेतलेली आहे. आणि सागर नाना यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेला आहे. काय नाही, पैसे पाठवा. सेम टोपी दोघांची आहे. सागर सेठ यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे. हो मग येस सागर शेठ आम्हाला टोपी घेतल्याबद्दल धन्यवाद. तुमचे खूप खूप आभार. मला कशी वाटते? मस्त वाटतं. घेतो सेम घेतो का? आता आम्ही चाललेलो आहेत सिंधुदुर्ग किल्ल्यावर. आमचे सागर नाना पण आहेत मागे. आणि हे आमचे स्वप्नील मस्कर, बायकोचा बैल. आता मी काय नाही बोललो, मी अनफिल्टर्ड टाकणार आहे सगळा.
तिकीट वरुणजी डंगर आहेत आपले पुढं. तर आता आम्ही बोटीने जाणार आहेत. इथून बोट पकडायची आणि तुम्हाला तो दिसतच असेल सिंधुदुर्ग किल्ला त्या साईडला आहे. बाटली दे त्याच्याकडे, बाटली दे. नमस्कार मित्रांनो, तर आपण आता कोण वाटतंय तो? मिलिंद पुनाजी फ्रॉम भटकंती. अरे मला तोच नाही माहित आता. मला पण नाही माहिती. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण चाललेलो आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर आणि हे आमचे सगळा मित्रपरिवार आहेत. मित्रपरिवार बघा, खूप मोठा मित्र परिवार. आम्ही सगळे शाळेपासून आम्ही एकत्र आहोत. एक जण आम्ही सगळे शाळेपासून एकत्र आहोत आणि सर्व आम्ही जे आहेत मित्रमंडळी ते आमचे सर्व एका वर्गातले मित्र आहेत. सगळे अ वर्गातले मित्र आहेत इथे. राधाकृष्ण. हा, फक्त एक जण सोडून त्याचं नाव घेत नाही, पण दोन जण सोडून एक तर शाळेत पण नव्हता, पण त्याला आम्ही एक परत बोल. एक तर शाळेत पण नव्हता. त्याला आम्ही घेतलेलं आमच्या ग्रुपमध्ये आणि तेच अध्यक्ष आहेत आता सध्या आमच्या ग्रुपचे. तेच आमचा ग्रुप चालवत आहेत. तर आज आलेत ते ट्रेनने आले. त्यांना राहवलं नाही गेलं काल आमची. तर गाईज आता आम्ही आलेलो आहेत बोटमध्ये, तुम्ही बघू शकता. जॅकेट घ्या. सगळे बसलेले आहेत बोटमध्ये आणि पळवा आणि आम्ही चाललेलो आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर. तुम्ही बघू शकता तिकडे समोर सिंधुदुर्ग किल्ला पूर्ण बोट भरलेली आहे 30 पॅसेंजरनी. आणि नितेश गाडगे आमच्यासोबत आणि वरुण डंगर आमच्यासोबत इकडे. खूप व्यस्त आहेत ते, खूप प्रायव्हेट जेट करून आलेले आहेत वरुण डंगर. लफडा झालेला आहे गाईस. दोन बोटवाल्यांचा लफडा झालेला आहे गाईस. काहीतरी विषय झाला. बेस्ट फ्रेंड तो त्याला बोलतो थोबार बनते गाईस. तर तुम्ही बघू शकता हा आहे सिंधुदुर्ग किल्ला आणि इकडे स्कुबा डायव्हिंगचा विषय चालू आहे गाईज. मला वाटतंय आपण इकडे स्कुबा डायव्हिंग करावी असं इच्छा होती आपली. काय बोलतो? मी आणि माझी 2 पोरं हा असेच हिंडत येऊ. वहिनी बघा हो, फक्त 3 जण जाणार आहे, तुम्हाला नाही नेणार. अच्छा तिला आम्ही नको असू तेव्हा. तेव्हा बोलले बाबा जा तुम्ही घरात बाहेर जा, मला शांती द्या. पण छान वाटतं. का दोष नाही है. सिंधुदुर्ग किल्ल्यावर सगळे एकत्र झालेले आहेत आता आणि वरुणजी डंगर नेतृत्व करत आहेत पुढचं. चला, गर्दी आहे थोडी गाईज. तुम्ही बघू शकता कसली भारी वाट आहे इथून जाण्याची. गाईज इथे शिवराजेश्वर देवस्थान आहे, बघू शकता तुम्ही. गाईज तरी ते कॅमेरा अलाउड नाही, त्यामुळे आम्ही आतला फोटो काढू शकत नाही. फक्त इथून इथे फोटो ठेवलेला आहे असे आतमध्ये हे आहे. गाईज तर आता आम्ही आलो आहे म्युझियम बघायला. सगळं असं जुन्या आणि हा गणपती बघू शकता तुम्ही, वाळूचा गणपती बनवलेला आहे. गाईज हा बघू शकता क्रेन आहे इकडे आणि या काठ्या ठेवलेल्या आहेत आपल्या ह्याच्यासाठी, लढाईसाठी त्या काठ्या असतील. हा दाहनपट्टा आहे बघू शकता आणि वरती किल्ल्याचे वेगवेगळी माहिती दिलेली आहे, वेगवेगळ्या किल्ल्यांची माहिती दिलेली आहे. दाणपट्टे बघू शकता तुम्ही कसे आहेत. आणि हे ओमकार पाटील यांची स्किल बघू शकता तुम्ही. हे 10वीपासून करत आलेले आहेत. नंतर हे शिवकालीन लॉक आहेत, कुलूप, मराठीमध्ये कुलूप बोलतात. हे लॉक तुम्ही बघू शकता कसे आहेत. हे तलवार आहेत, तुळजा फिरंग. ही तलवार छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः वापरलेल्या तलवारपैकी एक असून ही स्वतः शिवाजी महाराजांनी वापरलेली तलवार आहे, तुम्ही बघू शकता. गोष्टी आहेत. हा जाता बघू शकता तुम्ही. हे दळण बनवण्यासाठी, तांदळापासून किंवा गावाचं दळण बनवण्यासाठी हा जाता आहे. तलवारी वगैरे ठेवलेल्या आहेत, त्यांची वेगवेगळी नावं आहेत. अंकुश आहे, इकडे खंजीर आहे, इकडे कट्यार आहेत बघू शकता तुम्ही, छोट्या छोट्या कट्यार. तोफ आणि गोळे बघू शकता तुम्ही. हे दिवे आहेत, देवघरातील पूजेचं साहित्य आहे सगळं आहे बघू शकता. आणि ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे, ती पूर्ण अशी वाळूने बनवलेली आहे बघू शकते. पूर्ण वाळू आहे, पूर्ण वाळू. कशी बनवली असेल. तर असा होता हा म्युझियम. तर आपण इथून निघूया, सगळेजण पुढे गेलेले आहेत. गाईज हा मॅप आहे
पूर्ण सिंधुदुर्ग किल्ल्याचा मॅप आहे. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे त्यांनी वरून ड्रोनमधून फोटो घेतलेला आहे मला असं वाटतं. तर तुम्ही बघू शकता कसल्या उंच पायऱ्या आहेत. सगळे चढतात, पायऱ्या चढतात. हे जर रोज 10 वेळा केलं तर आपले युवा 10 वेळा केलंच नाही रोज. तुझं वजन नक्कीच कमी होईल. गाईस, तर या सिंधुदुर्ग किल्ल्यावरून तुम्ही हा व्ह्यू पाहू शकता. पूर्ण व्ह्यू दिसतो इकडून. आणि आता तुम्हाला झूम करून पण दाखवतो. इकडे बोटी थांबतात आणि बोटीमधून आम्ही इकडं असं इकडे आलो किल्ल्यामध्ये. आणि हे आहे मालवण. बघा तिकडे इकडे पॅराग्लायडिंग वगैरे असे हे चालू आहेत. बघू शकता तुम्ही पॅराग्लायडिंग वगैरे चालू आहे. पॅराग्लायडिंग नाही ते पॅरासेलिंग. आणि ओमकार काय बोलतात? गुड नाईट शबाके. आणि हे इकडे बघू शकता तुम्ही ही महाराजांची मूर्ती बघू शकता तुम्ही इकडे. इथे फोटो काढायची सुरुवात झालेली आहे. ओमकार पाटील फोटो काढतात आणि विवेकजी आहे बोलतात आता मी नाही येते, मी इथंच राहतो बोलतात. गाईस, आमचा सिंधुदुर्ग किल्ला फिरून झालेला आहे. आम्ही जेवढा होईल तेवढा कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आम्ही फोटो पण काढून झालेले आहेत आमचे. काढून झालेले आहेत. आता जेवणासाठी आम्ही आगे कुछ करतोय. आम्ही आता बघूया कोणत्या हॉटेलला जायचं. गाईज, बोटसाठी खूप मोठी लाईन लागलेली आहे. बघू शकतो. बघूया बघू शकता. टोपी दाखव जरा. टोपी घाल. आणि आता आम्ही सगळं राईस फ्राईड राईस डिसूजा. रेमो डिसूजा. आता आमचा सिंधुदुर्ग किल्ला फिरून झालेला आहे आणि आता आम्हाला पॅरासेलिंग आणि स्कुबा डायव्हिंग हे करायचं आहे. पण त्याच्या अगोदर आम्हाला भूक जास्त लागलेली तर जेवणाचा कार्यक्रम होईल. बंद झाला. बघूया आता जेवणासाठी आम्हाला कुठे गाईस, तर आता आम्ही रिटर्न जर्नीला लागलेलो आहेत. परत बोटमध्ये बसलेले आहेत सगळे आपले मेंबर इकडे बसलेले आहेत पुढे. आणि वरुण शेठ डंगर कटिंग केला का? कटिंग किया करायला लागते. यो ऐक, कधी कधी अशांत मनाला शांत करण्यासाठी हा कोकण पुरेसा आहे. 500 कर. 500 पे कर. एवढं 500 रुपये गुगल पे कर बोलतो. काहीच इकडे आम्ही पोहोचलेलो आता रिटर्न. बघू का लहान मुलांची सहल आलेली आहे इकडे. पिकनिक आलेली आहे लहान मुलांची. हा पण लहानच आहे. तू लाल कपडे का नाही घातले त्यांच्यासारखे? आज माझा बर्थडे आहे म्हणून मी हे सगळ्या लहान मुलांची बघू शकता तुम्ही सहल आलेली आहे. हे फेवरेट सर दिसत आहे त्यांचे. फेवरेट सर आहेत सर मॅडम. पीटीचे सर आणि इंग्लिशच्या मॅडम बघू शकता तुम्ही. तर गाईज, आता आम्ही चाललेलो आहेत अतिथी बांबू हॉटेलला. आपले बाकी 4 मेंबर गाडी घेऊन जा. काका तुमची गाडी घेऊन चाललेलो आहेत. गाईज, आम्ही आलेलो आहेत हॉटेल अतिथी बांबूमध्ये. खूप वेटिंग आहे. सगळे बसलेले आहेत वेटिंगला. सगळे वेटिंगला बसलेले आहेत. अजून आमचे 6 प्लेअर बाकी आहेत. येत आहेत 6 प्लेअर. आता आमचा असा प्लॅन झाला आहे. आम्हाला स्कुबा डायव्हिंग आणि पॅराग्लायडिंग करायची आहे. पॅरासेलिंग पॅराग्लायडिंग काय असतं ते. तर तिथे थोडा वेळ लागेल म्हणून आम्ही असा विचार केला आहे ज्यांना करायची आहे ते आपले बाजूला एक छोटासा हॉटेल आहे तिकडे आम्ही आता जेवणार आहेत. कारण हा हॉटेल बादशाह आहे अतिथी बांबू म्हणून. पण आता जाऊ दे, थोडंसं कॉम्प्रोमाइज करायला लागेल आम्हाला पण. ओमकार पाटील यांनी आमदार बघा किती फोडलेत इलेक्शनच्या दरम्यान. सगळे आमदार फोडले यांनी. आणि मेन त्या पक्षाचा डायरेक्ट पक्षप्रमुखच फोडला. डायरेक्ट अध्यक्ष फोडला आहे. ते मान खाली घालून चालले, दाखवणार नाही. काहीच आता आम्ही चाललेलो आहे स्कुबा डायव्हिंगला. आम्ही दोघंच राहिलो, बाकी सगळी रिक्षा फुल झालेली आहे. तिकडे स्कूटीवर 2 जण बसलेले आहेत. आम्ही 2 आहेत. आम्ही थांबू तोपर्यंत. ठीक आहे, चालेल, या तुम्ही. गाईज, त्या ताईने सांगितलं जेवण असा तसा, पण जेवणाची टेस्ट एवढी नव्हती. कारण आपण आगरी आहेत, आपल्याला माहिती आहे माशांची चव. याला नाही माहिती, याला माहीत नाही. हे सोरडवरचा अलिबागवाला आहे हो, याला माहीत नाही. मच्छीची चिकनची टेस्ट काय असते ते आपल्या आगरी लोकांना माहिती आहे. ॲक्च्युली आम्ही काल जो जेवण केला तो आम्हाला अनएक्सपेक्टेड होता. आम्हाला वाटलं नव्हतं एवढी भारी टेस्ट असेल काल.
पण काल रात्री आम्हाला खूप चांगलं जेवण, एकदम फ्रेश, बाहेरून क्रंची हार्ड, आतमध्ये सॉफ्ट सुरमई पापलेट. बरं, खूप छान बनलं. पण आणि आजचा व्हेज पण एवढा चांगला नव्हता, नॉनव्हेज पण नव्हता. आम्ही 2-3 सुरमई थाळी घेतलेला, एक पापलेट थाळी घेतलेली, एक कोलंबी थाळी घेतलेली. पण अरे या साईडून होऊन येते, पण काय टेस्ट नव्हती एवढी. कोकणात येऊन ह्यांच्याकडे काजूची भाजी नव्हती, काजूची भाजी पनीरची भाजी होती. पनीरची भाजी, ते फक्त पनीर असंच टाकून दिलेलं रश्श्यामध्ये. हां, तर हे गोष्ट आम्हाला थोडी खटकली. आणि मित्रांनो, हा बघा कृषांक ठाकूर आगरी असं काय करायचं नसतं, आगरी आहे. कट करेल तसं पण. नाही, हा आगरी आहे आणि हा मासे खात नाही. काय बोलायचं याला आता, तुम्ही बोला. मटन काय नाही, चिकन काय, मटन काय नाही. तर ओव्हरऑल एक समरी, हॉटेल एवढा खास पोट साफ होत नाही. राहील आणि त्या ताई कुठे दिसतील ना, त्यांच्या नादी लागून अजिबात येऊ नका गाईज. तर आम्ही सगळे वॉटर स्पोर्ट्ससाठी रेडी झालेले आहेत आता. आणि ओमकार माझ्या हे बांधत आहे. ओ माय गॉड, लाल चट्टी हे आहे मी इथे कामाला होतो मागच्या वर्षी. हा, आता मी ओमकार पाटील सिंगापूरमध्ये पार्ट टाइम जॉब हेच करतात, म्हणून पैसे जास्त आहेत. चड्डी बनियन गँग सगळे रेडी झालेले आहेत. आता आम्ही जाणार आहेत. आता आम्ही जाणार आहेत पॅरासेलिंगला आणि कुठं पॅरासेलिंग, स्कुबा डायव्हिंग, त्यानंतर जेट स्की पण आहे का, बनाना राईड पण आहे, राईड पण आहे आणि अच्छा, सोफा राईड पण आहे. सोफा राईड पण करू सोफा. डायरेक्ट पॅकेज घेतलेला आहे, Package घेतलेलं आहे. बँड दिलेला आहे. Band दिलेलं आहे. हे काय बोलतात त्याला, तर ओके काम होणार आहे आज. पक्ष फोडीचे काम त्याला केलंय. पक्ष फोडीचे काम केलेलं आहे आम्ही. त्या मावशीने आम्हाला फोडला. 3 वाजता रूमवर जाणार होता, 4 वाजलेले आहेत. पण वरून डंगर फिरणार, मजा करणार. रूमवर जाऊन काय करणार होता, क्रिकेट. तसा पण आपण स्वप्नी भास्करला कधी पण हरवू शकतो. एक मिनिट. पकडताय हावलॉंग गाईस, आम्ही बनाना रायडर वेळ ठेवायला जमन आहे. लॉंग 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 जायला मग माझं पुढे जातं मी.
गाइस एक आपका डीप वाला है डीप वाला है ओके गाइस आई वांट बेटर तर आता आमचा नंबर आलेला आहे आम्ही सगळे ओके झालेले आहेत आमची स्कुबा डायव्हिंग करून झालेली आहे फुल मजा आलेली आहे आणि वर्थ इट नाच केला आम्ही नाच केलाय साल्ट्या निघल्या साल्ट्या पण निघल्या साल्ट्या निघलेल्या आहेत तर समुद्रात पण डोके घासलेले आहेत समुद्रात पण डोके घासलेले आहेत चालेल पण आम्ही नाच केला काहीच आग लागलेली आहे काहीतरी झालेलं आहे तिथे माहित नाही आता आम्ही चाललेलो आहेत पॅरासेलिंगला आम्ही आता स्कुबा डायव्हिंग करून आलेलो आहेत मित्रांनो स्कुबा डायव्हिंगचा अनुभव कसा होता तुमचा ओके स्कुबा डायव्हिंगचा अनुभव कसा होता तुमचा स्कुबा डायव्हिंगचा अनुभव कसा होता छान आम्हाला असे 2 मासे आले असे 2 मासे आले 19 27 मासे बघितले 27 मासे आले कारण चष्म्यात पाणी भरला पूर्ण व्हीआयपी होतो हा आमचा व्हीआयपी होता लाल पट्टा म्हणजे व्हीआयपी डीप सी होता डीप सी शेका पक्ष वरून अरे शिव बीजेपी आता बीजेपी आता बीजेपी आमच्या बरोबर पनवेलचे भावी आमदार वरुण डंगर पण आहेत आणि आजचा आमचा रायडर तुझं नाव काय आदर्श आता आम्हाला तिथपर्यंत पोहोचवणार आहे सावकाश पोहोचव सुखरूप पोहोचव काहीच तुम्ही पावर बघू शकता एकटा ढकलतो एकटा आदर्श भाईला इज्जत आहे किती बी नडू दे एवढे सगळे नाडतायत पण आदर्श भाईला नाद नाही भाई नाद नाही तुझा या आणलेले आहे पुढं
आता 1 किक स्टार्ट होणार आहे बोट. 1 2 3 नाही का? हा 1 2 3 झालेले स्टार्ट. फुल ड्रिप नाही का बोट काय बोलतो काहीच. तर तुम्ही बघू शकता ही मागची बोट आलेली आहे, आपली बोट आहे. या बोटमध्ये जाणार आता आपण पॅरासेलिंग करायला. दांडेश्वर पॅरासेलिंग ओके. दांडेश्वर पॅरासेलिंग. वरून सेट एक्साइटेड आहेत का नाही? येस. वरून सेट जिमला जात आहेत. 2 पर उचलायचे आहेत ना 2 कांद्यांवर. गुड नाईट चंपक. जय श्रीराम. जय श्रीराम. पोरे पण आगावे. जोरात नाही जो उडला. डीप पाहिजे होता याला. डीप पाहिजे होता. नॉर्मल घ्या हे सांग. तर आता आम्ही वॉटर ॲक्टिव्हिटी करून आलेले आहेत आणि मस्त मजा केलेली आहे. सगळ्यांनी मजा केलेली आहे आणि आमचे कपडे सुके आम्ही आता असेच घेऊन चालला हातात. इथं सोडलेला इथं पुढं. गाईज आता आम्ही गाडी नाही आणलेली आहे तर आता आम्ही चालत चाललोय नाक्यापर्यंत. रिक्षा बघतो. थोडीशी बिकट परिस्थिती आलेली आहे आमच्यावर. तर 7 जण वॉटर स्पोर्ट्स करायला गेलेलो, बाकी इंटरेस्टेड नव्हते तर ते तिथं बीचवरच थांबले. आम्ही गेलो वॉटर स्पोर्ट्स केले आणि आत्ता आलो. किती वाजता आलो रे आपण तिथनं? 7:30ला आम्हाला बोटनी सोडला किनाऱ्यावर. आता 3:30 वाजल्यापासून 7:30 वाजेपर्यंत आम्हाला वाटलं का ते आमचा वेट करतील ना, तर आम्ही पण निघलो एकदम धावत. रिक्षा घेतली आणि चाललेलो. तेवढ्यात आम्हाला स्वप्नील मस्कर यांचा फोन आला. कोणाचा फोन आला? स्वप्नील मस्करचा ना. स्वप्नील मस्कर याचा फोन आला. तर तुम्ही कुठं आहेत? आम्ही विचारलं तुम्ही कुठं आहेत? तर बोलतो आम्ही अजून इथंच आहेत. म्हणजे हे लोक तिथं फिरत होते. ते असं नाही का ते आमच्यासाठी थांबले, पण ते फिरत होते तिथे. आमची पण अशी चुकी झाली का आम्ही त्यांना कॉल नाही केला निघायच्या आधी का बाबा तुम्ही गेलेत का, बस कुठं आहे काय. तर आता ते येत आहेत. आम्हाला रिक्षावाल्या काकांनी इथं सोडलं या स्पॉटवर. ते बघू शकता तुम्ही, आपले मित्र इथं उभे आहेत आणि हा बिट्टू पण आपला उभा आहे. आता ते आले का आम्ही निघू. आम्ही काय नाही, हे भिजलेलेच कपड्यांचे ते हे कपडे. बिट्टू दाखव कपडे आपले. सुके कपडे हातात आहेत आणि भिजलेले कपडे आमचे. पॅन्ट पण फाटलेली आहे. 100 रुपयाची पॅन्ट फाटलेली. बिट्टूची पॅन्ट 100 रुपयाची पॅन्ट फाटलेली आहे. माझी पण पॅन्ट फाटली. सगळ्यांचीच पॅन्ट फाटलेली. बस आलेली आहे आणि आम्ही खूप एक्सायटेड आहेत आता बसमध्ये बसण्यासाठी. बस आलेली आहे. चला डायरेक्ट धक्का नका देऊ रे, धक्का नका देऊ. आम्हाला वाटलं गेलं तुम्ही. आम्हाला आता आमचं जेवण आलेलं आहे
तुम्हाला जेवण दाखवतो आमचं. बघू शकता पापलेट थाळी आहे, सुरमई थाळी आहे आणि प्रॉन्स थाळी आहे, ही चिकन थाळी आहे. तर आता आम्ही जेवून घेतो. गाईज आमचं जेवण झालेलं आहे सगळ्यांचं. तर आता आम्ही झोपतो. 12:30 पावणे 1 झालेला आहे. तर उद्या आम्ही परतीच्या प्रवासाला निघणार आहेत. हा ब्लॉग आपण इथेच संपूया. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्याचा ब्लॉग आपला परतीचा ब्लॉग असणार आहे, तर तो जास्त काय मोठा नसणार आहे. पण आजचा ब्लॉग खूप ॲडव्हेंचरस होता, खूप मजा आली, सगळ्यांनी मजा केली. तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय, टेक केअर.